आपण बोलूया. सो वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. तर आता आपण नेक्स्ट पॉइंटला बोलणार आहोत रिपब्लिकन म्हणजे गणराज्य याबद्दल आपण बोलणार आहोत. तर जशा प्रकारे आपण ऑलरेडी बघितलेलं की भारतामध्ये सार्वभौमत्व नंतर आपण बोलत होतो की धर्मनिरपेक्षता आणि प्लस लोकशाही आणि प्लस आपण बघू शकतो की समान सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी हे प्रत्येक जे पॉइंट आहे किती इम्पॉर्टंट आहे आणि प्लस त्याच्यावरती आपला कुठे ना कुठे संविधानचे पाया रचलेले आहेत असं आपण बघू शकतो. आणि त्या प्रत्येक पॉइंटच्या आणि त्या प्रत्येक एका गोष्टीचा एक स्वतःमध्ये एक अर्थ आहे. बघा समाजवादीमध्ये आपण बघू शकतो, की अमीर-गरीब हा जो समाजामधला जो डिस्टन्स आहे किंवा समाजामधला जो भेद आहे, समाजातला प्रत्येक घटकाचा भेद कमी करण्यासाठी आपण समाजवादी हे धोरण अपनावलेलं आहे. दुसरं आपण बघू शकतो, की धर्मनिरपेक्षता म्हणजे आपल्या आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये प्रत्येक एक निरनिराळ्या धर्माचे लोक हा सुखाने राहत आहे, स्वतंत्रपणे तो जगत आहे आणि आपल्यासोबत तो राहत सुद्धा आहे. म्हणजे बघा, आपण जर एखाद्या चाळीमध्ये बघितलं किंवा एखाद्या बिल्डिंगमध्ये बघितलं किंवा प्रत्येक एका शहरामध्ये बघितलं, तर आपल्याला वेगवेगळ्या धर्माचे लोकं एकत्र दिसू शकतात. लोकशाही कशाप्रकारे आपल्याला काम करते, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. कारण आपण प्रत्येक जण आपले स्वतःचे काम वगैरे सोडून तर आपण कोणतं काम करू शकत नाही. बघा, आपण आपला आपण जो व्यवसाय असेल किंवा आपण आपला जो जॉब असेल, जो आपला व्यवसाय किंवा आपला जो काम असेल किंवा आपलं आपण जर बिझनेस करत असेल, ते सोडून आपण लोकहिताचे कामं करू शकतो का? म्हणजे करू शकतो, पण कुठे ना कुठे परिपूर्ण काम करण्यासाठी तिथं आपल्याला लिमिटेशन्स लागत असतात आणि त्या लिमिटेशनमुळे कामं जे असतात, लोकहिताचे कामं, हे कुठे ना कुठे अडथळा लागत असतो. यासाठीच आपण काय केलंय, यासाठीच आपण काय करतो, आपल्यामधला एक व्यक्ती असा निवडतो, जो आपल्यासाठी कामं करणार. म्हणजे जसं काम करणार. ज्याला आपण लोकप्रतिनिधी ज्याला म्हटलंय, दॅट वी कॉल्ड द लीडर or public representative that we have called that means that person will work for us for the welfare of us. Okay, just keep this mind, keep this thing in your mind that in the democratic state, people are choosing or people are choosing or voting one person that तर work for तर their okay, that work for their welfareness. Okay, yeah. Now we will look at the republic. Means what? Republic म्हणजे गणराज्याकडे आपण बघणार आहोत. So along with the being the democratic, we are the republic. All republic positions and the republic are elected by the people. No republic position is occupied in the basis of hereditary success. And the position like the president and the prime minister and the governor and the chief minister and the mayor, the serpent, etc. are the public position. Any citizen or any Indian citizen fulfilling the prestigious age certain can get himself or herself elected to and the to any of this position. And in the monarchy of this position may be occupied by the member of a single family following the principle of heredity. The preamble has guaranteed the Indian citizen the three bulbs of justice, the liberty, equality. Okay, तर हे एक वेगळा पॉइंट आहे. आपण ह्याच्याकडे बघूया. रिपब्लिक म्हणजेच काय? रिपब्लिक म्हणजे गणराज्य. गणराज्य म्हणजेच काय? तर ह्याच्यामध्ये बघा. आपण नेहमी काही पोझिशन ऐकलेले आहेत. जसं आपण प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती बोलतो, प्रधानमंत्री बोलतो, राज्यपाल बोलतो, नंतर मुख्यमंत्री म्हणतो, नंतर मेयर, सरपंच अशा प्रकारचे जे काही पोझिशन असतात किंवा अशा प्रकारचे जे काही राजनैतिक जे आपण पोझिशन जे बोलतो बेसिकली राजनैतिक पद, हे पद आपल्या भारतामधला प्रत्येक एक व्यक्ती कमवू शकतो आणि त्यासाठी तो अप्लाय करू शकतो. म्हणजे असं नाही, की बघा आता फॉर एक्झाम्पल मी जर मी सरपंच असेल किंवा मी चीफ मिनिस्टर असेल, तर माझा मुलगा सुद्धा चीफ मिनिस्टर बनेल. म्हणजे मी जर मुख्यमंत्री असेल, माझा मुलगा सुद्धा मुख्यमंत्री बनेल किंवा माझ्या मुलगाचा मुलगा सुद्धा मुख्यमंत्री बनेल, असं नाही. तर आपल्या भारतामध्ये कसं आहे, की जो व्यक्ती कॅपेबल असेल, जो व्यक्ती त्या पदासाठी लागणारे जे काही बोलतो ना, त्या पदासाठी लागणारं जे काही डिमांड असेल, म्हणजे वयाची डिमांड आपल्याकडे जास्तीत जास्त वयाची डिमांड आहे. म्हणजे त्या व्यक्तीला 25 वर्ष किंवा 35 वर्ष हे जे वर्ष आहेत वयाचे 35 वर्ष किंवा 25 वर्ष कंप्लीट करावे, अशा प्रकारचे जर डिमांड त्यांनी कंप्लीट केली असेल किंवा असं जर त्यांचं वय वर्ष 35 किंवा 25 असेल, तर त्यानंतर ते प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर म्हणजे काय राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्यासारख्या जे पोझिशन आहे त्याच्यासाठी ते अप्लाय करू शकतात आणि त्यासाठी ते निवडून
म्हणजे अप्लाय करू शकतात आणि त्या पोझिशनसाठी त्या निवडणुकीमध्ये ते उभे सुद्धा राहू शकतात. तशा प्रकारचा सिनारिओज मी तुम्हाला सांगतोय. म्हणजेच काय या म्हणजे ह्याचाच अर्थ काय, की आपल्या भारतामध्ये रिपब्लिक वी आर रिपब्लिक मीन्स व्हॉट, की आपलं गणराज्य आहे. म्हणजे आपल्याला ज्यालाही हवं असेल किंवा म्हणजे असं नाही, की एका पोझिशनवर एकाचीच मालकी हक्क असेल, असं नाही. तर आपल्या संपूर्ण भारतामध्ये जर जे आपण जे नगरसेवक आपण जे म्हणतो किंवा सरपंच आपण म्हणतो, नंतर आमदार, खासदार असे जे पोझिशन असतात, त्याच्यासाठी आपण सगळेजण आपल्यापैकी कोणीही कोण म्हणजे आपणही सुद्धा निवडणुकीसाठी उभे राहू शकतो. असं नाही, की फक्त एकच व्यक्ती उभं राहील असं नाही. आपण कोणीही निवडून उभा राहू शकतो. ठीक आहे. सो हिअर इज द थिंग आणि त्यांनी आपल्याला पुढे सांगितलेलं आहे इन अ मॉनर्ची परंतु हे आहे रिपब्लिकमध्ये. हे आहे रिपब्लिक म्हणजे गणराज्यामध्ये. परंतु जेव्हा आपण मोनार्ची बद्दल आपण बोलत होतो. मोनार्ची म्हणजे काय? तर जी वंश परंपरा जे आपण बोलत होतो, ते वंश परंपरा म्हणजे मोनार्चीमध्ये आपण बोलू शकतो, की जर ज्याचा वडील राजा असेल, त्याचेच पुत्र राजा असतील. म्हणजे बोलतात ना, की जर जिसका राजा म्हणजे मतलब जो राजा होगा, उसका बेटा भी राजा ही होगा. अशा प्रकारचे जे मोनार्ची म्हणजे जे परंपरात्मक जी विचारधारणा आहे, ते मोडून आपण गणराज्याकडे गेलो. म्हणजे आपल्यापैकी कोणीही राजा बनू शकतो आणि कोणीही देशाला सांभाळू शकतो. फक्त अट एवढीच आहे, की त्यांनी वय वर्ष आपले 35 किंवा 25 हे कंप्लीट करावे. ठीक आहे. अशा प्रकारचा सिनॅरिओज आपण बघू शकतो. राइट. आता पुढे बघूया, की आपल्याला प्रेमबलमध्ये म्हणजे आपला हे तर रिपब्लिक वगैरे हे जर आपल्याला पॉइंट्स किंवा हे जे व्हॅल्यूज जे मूलभूत जे गोष्टी आहेत, दॅट वी हॅव ऑलरेडी दॅट द preamble or constitution already given us. But but there is the more point that they are giving us that we called as justice, social justice, म्हणजे जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी हे सुद्धा आपण पॉइंट त्याच्यामध्ये बघू शकतो. So the thing is, see, whenever we just read the Constitution of India, we will see the justice, liberty, justice, liberty, and then we can say the equality and the fraternity हे काय पॉइंट्स आहेत हे सुद्धा आपण तिथं बघू शकतो. तर ह्या सगळ्यांच्या पॉइंटचा आपण एक अर्थ बघून घ्या. तर बघा सर्वात पहिले आपण जस्टिस म्हणजे काय? न्याय. तर न्याय आपण बघू शकतो. न्याय हे किती महत्वाचं आहे. बघा कोणावरती अन्याय झाला नाही पाहिजे अशा प्रकारचे भारताच्या संविधानाचे, भारतातल्या लोकांचे नेहमी धोरण असायला हवे. तर बघा the justice implies removal of the injustice and they ensure that everybody has the opportunity for the progress. And the establishing justice is adopting such a policies that will promote the public good. And the three types of justice were talked in the preamble. म्हणजे बघा त्यांनी काय सांगितलं जस्टिस म्हणजे काय की न्याय. तर बघा न्याय म्हणजे काय? तर न्याय म्हणजे हे की कोणावरतीही अन्याय होऊ नये आणि त्याला म्हणजे बोलतात ना असं इक्वल अपॉर्च्युनिटी म्हणजे त्या सगळ्यांना त्यांचा हक्क मिळावा आणि त्या सगळ्यांना संधी मिळावी स्वतःच्या प्रोग्रेससाठी म्हणजे स्वतःच्या बोलतात ना अ, उत्पन्न किंवा स्वतःची प्रगती करण्यासाठी सगळ्यांना समान असा अपॉर्च्युनिटी म्हणजेच हक्क आपण संधी मिळावी ह्याचाच अर्थ आपण बोलत होतो की जस्टिस न्याय म्हणजे ह्याचाच अर्थ म्हणजे आपण सगळ्यांना न्याय मिळणं होय. म्हणजे बघा कारण कधी-कधी आपण पिक्चरमध्ये सुद्धा बघतो की जर कोण गिल्टी असेल, कोण गुन्हेगार असेल, त्याला सुद्धा आपण विचारतो की तुम्हाला काही बोलायचं आहे का तुमच्या बचावच्या हितामध्ये? म्हणजे मतलब आपको do you want to speak anything else in the context of saving yourself म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी तुम्हाला काही बोलायचं आहे का? हे सुद्धा नेहमी विचारण्यात येतं. म्हणजे काय आपण प्रत्येकाला आपण संधी देत असतो. ठीक आहे. सो धिस इज कॉल्ड एज जस्टिस म्हणजे जस्टिस आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे न्याय असं आपण म्हणू शकतो. आता न्यायाचे काही 3 फॅक्टर्स किंवा गोष्टी न्यायाचे 3 गोष्टी आपल्याला कॉन्स्टिट्यूशनच्या प्रेम्बलमध्ये आपल्याला दिलेले आहेत. तर ते कोणते-कोणते? ते आपण बघूया. सोशल जस्टिस. सोशल म्हणजे समाजातील न्याय. समाजातील न्याय म्हणजे कसं? आपण समाजामध्ये आहोत. बरं. आपण लिंगामध्ये आपण स्त्री-पुरुष, जातीय, धर्मीय, कलर, नंतर भाषा, प्रांत किंवा बर्थ प्लेस ह्या कोणत्याही गोष्टीवरून आपण कोणामध्ये भेदभाव करू शकत नाही. We cannot discriminate within us on the basis of caste.
creed, race, language, regions, and the place of birth or the sex. Means what? की आपण स्त्री पुरुष असेल किंवा उच्च जातीचा, नीच जातीचा, तो तिथला राहणारा, मी इथला राहणारा, तो या जातीचा, तू या धर्माचा, मी या धर्माचा, अशा प्रकारचा कोणताही भेदभाव आपण करू शकत नाही आणि आपण करू नये. तर हे जे सगळे हे ह्याच्यासाठीच आपण सोशल जस्टिस असा हा म्हणजे सामाजिक न्याय म्हणून आपण हा धोरण अंबवलेलं आहे. ॲज अ ह्युमन बीइंग वी ऑल हॅव द राइट ऑफ द सेम डिग्निटी अँड द रिस्पेक्ट अँड द सेम स्टेटस. म्हणजेच काय, की आपण आपण सगळेजण मानव आहोत. आपण सगळे काय आहोत? मानव आहोत आणि आपल्या सगळ्यांना समान अधिकार आहे, समान हक्क आहे, समान संधी आहे आणि समान स्टेटस आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना तोच व्हॅल्यू आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना तीच किंमत आहे, जो गावातल्या व्यक्तीला सुद्धा तीच किंमत आहे, जी शहरातल्या व्यक्तीला आहे. ओके. उच्च-नीच जाती असा मधला आपल्यामधला कोणताही भेद नाही आहे. आपण सगळे समान आहोत. राइट. जसं ओके. जसं आपण बघतो, की आपल्या आई-वडिलांना आपण भलेही आपण मुलगा-मुलगी हे दोघं जण असले, तरी दोघं जण समान असतात. त्या दोघांवरती ते प्रेम समानरित्या करत असतात. अशाच प्रमाणे आपण सुद्धा देशासाठी आहोत. या भारत मातेसाठी, या देशासाठी आपण सगळे समान आहोत. कोण उच्च जातीचा, नीच जातीचा, जवळचा असं काहीही नाहीये. आपण सगळे समान आहोत. हाच धोरण आपण लक्षात ठेवावं आणि ह्या आपण जे समान आहोत हे आपल्याला सांगतो कोण? तर सामाजिक न्याय म्हणजे सोशल जस्टिस और सोशल जस्टिस इज टेलिंग अस अबाउट दिस थिंग. Now we will know about the economical justice. So see, the poverty leads to the evil of hunger, death, and the malnutrition. If poverty is to be the eradicated, then everyone should have the right to the source of livelihood. So, as to took after the oneself and the one's family, our constitution has given us the right to every citizen without any discrimination. Means what? म्हणजेच काय की बघा इकॉनॉमिकल जस्टिस म्हणजे आर्थिक न्याय 2 मिनिटं. ओके. आर्थिक न्याय. आर्थिक न्याय म्हणजे काय? तर बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की गरिबी असल्या कारणामुळे कोणाला बोलतात ना, मालन्यूट्रिशन म्हणजे कुष्ठरोगामुळे, भुकेमुळे, उपासामुळे, कुपोषण बोलतात त्याला. कुपोषण, गरिबी, दरिद्री निर्माण होते आणि हे गरिबी दूर करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करावे लागतात. व उपजीविका साधन निर्माण करण्यासाठी त्या सगळ्यांना त्यांचा हक्क आहे. दिस मीन्स व्हॉट? की एव्हरीवन हॅज द अपॉर्च्युनिटी टू डू द वर्क. म्हणजे प्रत्येकाला काम करण्याची संधी आहे. प्रत्येकाला पैसे कमवायची संधी आहे. जेणेकरून तो आपल्या घराची, आपल्या कुटुंबाचा संरक्षण करून त्यांना चांगले असे पौष्टिक आहार देऊन त्यांचं पालन-पोषण करण्याचा सगळ्यांना एक इक्वल असा अपॉर्च्युनिटी आहे आणि त्यामध्ये कोणालाही कोणताही भेद नाही. अशा प्रकारचा आपण इकॉनॉमिकल जस्टिस बघू शकतो. म्हणजे आर्थिक न्याय असा आपण बघू शकतो. तर आर्थिक न्यायामध्ये कोणती गोष्ट येते? तर आर्थिक न्यायामध्ये गरिबी हटवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना बघा, आपल्याला मी तुम्हाला एक सांगतो. जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला होता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला होता, तेव्हा इंग्रजांनी आपलं खूप असं शोषण केलं होतं आणि त्या एवढं शोषण केलं होतं, की आपल्या भारत देशातले बहुतांश म्हणजे निम्म्याहून जास्त नाही, तर बहुतांश लोक हे गरीब होते आणि कोणाकडे खायचे वांदे होते, कोणाला 2 वेळेचं जेवण नव्हतं. अशा प्रकारची परिस्थिती होती. यासाठी आपण इकॉनॉमिकल जस्टिस म्हणजे आर्थिक न्याय ही संकल्पना आपण अ, अ, म्हणजे अडॉप्ट केली. दॅट वी एक्सेप्टेड दॅट थिंग अँड वी गेव द इक्वल अपॉर्च्युनिटी टू एव्हरीवन. ओके. म्हणजेच आपण प्रत्येकाला एक इक्वल अपॉर्च्युनिटी दिली, की संधी दिली, जेणेकरून तो पुढे येऊन काम करू शकेल आणि काम करून आपल्या कुटुंबाची गरिबी हटवून त्यांना व्यवस्थित जेवायला किंवा त्याचं संरक्षण करू शकेल. राइट? आणि या गोष्टीमध्ये कोणालाही काहीही भेदभाव नसेल. म्हणजे असं नाही, की बघा जर तुम्ही व्यवस्थित शिकलेले असाल, जर तुम्ही व्यवस्थित शिकलेले असाल आणि तुम्हाला एखादा नोकरी करायची असेल, तर तुम्हाला या देशामध्ये कोणीही अडवू शकत नाही. तुम्हाला ती नोकरी करायची आहे, तुम्ही तिथे इंटरव्ह्यू द्या आणि ते इंटरव्ह्यू देऊन तुम्ही ती फॅसिलिटीज किंवा ती नोकरी तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आता आपण बघूया द पॉलिटिकल जस्टिस. पॉलिटिकल जस्टिस म्हणजे राजकीय म्हणजे हो बघा, राजकीय न्याय. तर राजकीय न्यायामध्ये काय? तर बघा, वी हॅव अडॉप्टेड द युनिव्हर्सल अडल्ट फ्रीलान्सर्स टू एनेबल द इक्वल पार्टिसिपंट्स इन द रनिंग ऑफ द कंट्री.
all the citizens to complete the 18 years have the right to the vote in the election. Political justice म्हणजे राजनैतिक न्याय. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं तो बघा आपण जसं बोलतो की 18 वर्षानंतर आपण सगळेजण भले तो स्त्री असो, पुरुष असो, उच्च जातीचा असो, नीच जातीचा असो, कोणी असो, हे सगळेजण वोट करून आपला मत मांडू शकता. म्हणजेच काय ह्याचाच अर्थ की आपण प्रत्येकाला न्याय देत आहे. प्रत्येकाच्या मताला ऐकून, प्रत्येकाचं मत ऐकून त्याला आपण न्याय देत आहे. बघा, म्हणजे कसं अर्थ म्हणजे बोलायचा अर्थ असतो की बघा कोणत्याही देशाचं कल्याण करायचं असेल किंवा कोणत्याही देशाला पुढे न्यायचं असेल, तर त्याचा इम्पोर्टन्स कशामध्ये आहे? तो एव्हरी पर्सन, इव्हन द सिंगल पर्सन ऑफ द कंट्री, इट शुड बी काउंटेबल अँड इट शुड बी लाइक वी कॅन से व्हॅल्युएबल अँड इट शुड वर्क फॉर दी कंट्री. म्हणजे कोणत्याही कंट्रीचा म्हणजे कोणत्याही देशाचा जर आपल्याला प्रगती करायची असेल, तर प्रत्येक एका व्यक्तीचं मत मानून घेणं आवश्यक आहे. तर पॉलिटिकली म्हणजे राजनैतिक इफ वी टेक दी look in the political, so we everyone we have the rights to vote after the age of 18. म्हणजे आपण सगळेजण आपल्या सगळ्यांना हक्क आहे 18 वर्षाच्या नंतर मत द्यायचा. आणि हे हक्क एवढं इम्पॉर्टंट हक्क आहे कारण ह्याच्यामध्ये आपण सगळेजण आपला मत मांडू शकतो. देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या हितासाठी करणारे जे काम करणारे लोकं असतील त्यांना आपण निवडून देऊ शकतो आणि देशाची प्रगती आपण करू शकतो. आणि एवढंच नाही तर 25 आणि 35 वर्षानंतर आपण स्वतः उभे राहून आपण स्वतः उमेदवारी घेऊन आपण स्वतः करू शकतो. ओके. म्हणजे उमेदवारी घेऊन आपण स्वतः सुद्धा लोकप्रतिनिधी बनू शकतो. फक्त त्यासाठी आपल्याला सगळ्यांचे वोट्स मिळणे आवश्यक आहे. कारण लोकप्रतिनिधी बनण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त लोकांची वोटांची गरज असते. ओके. तर आता आपण बघूया लिबर्टी. लिबर्टी म्हणजेच काय? तर स्वातंत्र्य. तर लिबर्टी म्हणजेच काय? हां. तर स्वातंत्र्य. तर लिबर्टी स्वातंत्र्य आपल्याला बघा स्वातंत्र्य स्वतंत्र म्हणजे काय? की आपल्यावरती कोणाच्याही कोणत्याही प्रकारचा बळजबरी किंवा कोणत्याही प्रकारचा अधिकार कोणाचाही आपल्यावरती नाही. म्हणजेच काय? फक्त शारीरिकदृष्ट्या नाही, तर वैचारिकदृष्ट्या सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य आहे. सो वी आर द पीपल ऑफ इंडिया. वी आर लिव्हिंग इन लिबर्टी. दिस मीन्स व्हॉट? वी हॅव द फ्रीडम टू थिंक एनीथिंग दॅट वी वॉन्ट. फर्स्ट म्हणजे आपल्याला जे काही विचार करायचे ते आपण करू शकतो. आपण स्वतंत्र होता आपण आपले विचार मांडू शकतो. आपल्याला कोणती ॲक्शन करायची ते करू शकतो. ओके. कोणते ॲक्शन आपण जे विचार आहेत ते आपण मांडू शकतो. आपल्याला जे बोलायचं आहे, वी हॅव द लिबर्टी ऑफ स्पीच. आपण कोणत्याही म्हणजे आपल्याला समजा आपल्याला मुंबई सोडून आपल्याला दुसरीकडे जायचं असेल, आपण तिथं आपण राहू शकतो किंवा दुसऱ्या शहरातून मुंबईमध्ये येऊ शकतो. अशा प्रकारची लिबर्टी म्हणजेच काय आपल्याला वैचारिक लिबर्टी कुठेही भारतामध्ये कुठेही जाण्याची लिबर्टी हे सुद्धा लिबर्टी आपल्याला आहे. लिबर्टी आहे म्हणजे आपलं स्वातंत्र्य आहे. आपलं स्वातंत्र्य काय? आपल्याला जे काही काम करायचं आवडेल ते आपण करू शकतो. आपल्याला जे काही शिक्षण घ्यायचं आहे, ते आपण शिक्षण घेऊ शकतो. आपल्याला जिथे जायचं असेल, तिथे आपण जाऊ शकतो भारतामध्ये. ओके, भारतामध्ये, देशामध्ये आणि देशांतर्गत आपण जिथे जायचं तिथे करू. आपल्याला ज्याच्यासोबत मैत्री करायची आहे, त्याच्यासोबत आपण करू शकतो. म्हणजे आपल्याला ओव्हरऑल चारही गोष्टी म्हणजे आपला जे हक्क आहे, म्हणजेच आपले हक्क कोणते? की आपण आपलं स्वातंत्र्य व्यवस्थित एन्जॉय करू शकतो. सो दिस इज द थिंग दे आर सेयिंग. परंतु हे जे हक्क हे जे हक्क बजावताना किंवा हे हक्कचा एन्जॉय करताना, हे हक्क आपण करताना आपण नेहमी लक्षात ठेवावं, की आपल्या हक्कांमुळे आपले कर्तव्य पण हे आहे, की आपले कर्तव्य हेच आहे, की आपल्या स्वातंत्र्यामुळे आपण जे ॲक्शन घेतोय किंवा आपण जे कार्य करतोय त्यामुळे अन्य व्यक्तीचं स्वातंत्र्य किंवा अन्य व्यक्तीचे अधिकार हे कमी जास्त झाले नाही पाहिजे किंवा त्याच्यावरती परिणाम झाला पाहिजे नाही. जस्ट माय पॉइंट आय जस्ट वांट टू से यू की बिकॉज ऑफ द फ्रीडम दॅट वी हॅव, वी शुड टेक केअर दॅट बिकॉज ऑफ अवर ॲक्शन म्हणजे आपल्या काही कर्तुत्वामुळे कोणाच्या एकाच पर्सनची स्वतंत्रता धोक्यात आली नाही पाहिजे. सो दिस इज द थिंग आणि हे नेहमी लक्षात ठेवा आणि त्याच्यावरती कोणताही परिणाम झाला नाही पाहिजे. दिस इज आणि हे आपलं कर्तव्य हॅलो आहे. ओके. हे आपलं कर्तव्य आहे. ठीक आहे. सो सर, आवाज येत नाहीये. हां, बेटा थोडा नेटवर्क प्रॉब्लेम असतात म्हणून आवाज येत नाही. बट डोंट वरी यू विल गेट दॅट सून. सो नेक्स्ट पॉइंट इज दिस, की जसं मी तुम्हाला सांगितलं, की आपण फ्रीडम एन्जॉय करू. आपला थॉट, आपले एक्सपेरियन्सेस आपल्याला कोणासोबत बोलायचं आहे आणि प्लस
एवढंच नाही, तर आपल्याला कोणताही धर्म म्हणजे कोणत्याही धर्माबद्दल किंवा जर आपल्याला परिवर्तन करायचं असेल, त्याचाही सुद्धा आपल्याला फ्रीडम आहे. त्याचाही सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य आहे. म्हणजे असं नाही, की तुम्ही आता समजा हिंदू धर्मातले लोकं आहेत. हिंदू धर्मातले लोकं दुसऱ्या धर्मात पण जाऊ शकतात. दुसऱ्या धर्मातले लोकं हिंदू धर्मामध्ये सुद्धा येऊ शकतात. हे आपल्या सगळ्यांना म्हणजे वैचारिकदृष्ट्या म्हणजे आपल्याला थॉटली, टेक्निकली वी हॅव ऑल द राइट टू डू द वर्क इन दी म्हणजे आपल्याला टेक्निकली आपण बघायला गेलं तर आपल्याला प्रत्येक एक गोष्ट करायची स्वातंत्र्य आहे. परंतु एक लक्षात ठेवा, एक मेजर पॉइंट मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही स्वातंत्र्यामध्ये आहात, आपण सगळे स्वातंत्र्यामध्ये आहात. आपल्या सगळ्यांचा हक्क आहे स्वातंत्र्य बजावणे आणि स्वातंत्र्य आपल्याला खूप मौल्यवान आहे. म्हणजे आपल्याला वैचारिक स्वातंत्र्य आहे, आपल्याला कुठेही जायचं स्वातंत्र्य आहे, धर्म चेंज करायचं स्वातंत्र्य आहे, कोणासोबतही बोलायचं स्वातंत्र्य आहे आणि काहीही करायचं स्वातंत्र्य आहे. परंतु या स्वातंत्र्यामध्ये एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, की आपलं जे हक्क आहे स्वतंत्र, तर त्यासोबत आपलं कर्तव्य पण हे इम्पोर्टंट आहे, की आपल्या ॲक्शन्समुळे किंवा आपल्या कर्तुत्वामुळे दुसऱ्या व्यक्तीचं किंवा कोणत्या दुसऱ्या व्यक्तीचं किंवा कोणत्या दुसऱ्या व्यक्तीचं स्वातंत्र्य हे धोक्यात आलं नाही पाहिजे किंवा त्यावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नाही पाहिजे. हे नेहमी आपलं हे कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आपल्याला बजावलं पाहिजे नेहमी. ठीक आहे. आता पुढचं आहे आपल्याकडे इक्वालिटी. इक्वालिटी म्हणजे समानता. तर बघा, जसं आपण ऑलरेडी बघितलेलं आहे स्त्री, पुरुष, जातीय आणि नंतर आपण म्हणतो रिजनल, की मी या जागेचा आहे, तो त्या जागेचा आहे. अशा प्रकारचा कोणताही जाती धर्म आपल्यामध्ये नसला पाहिजे. हे तर आपण पॉइंट ऑलरेडी बघितलेलं आहे. आणि ते जाती धर्म किंवा अशा प्रकारचे भेदभाव जर इफ वी आर नॉट discriminating within us on the context of this, then ultimately or technically we are living in the equality. म्हणजे हे काय जे गोष्ट आहे, हे जर आपण सगळं काढलं, जर आपण आपल्यातला भेदभाव जर बेसिकली काढला, तर आपल्यामध्ये काय येईल? आपल्यामध्ये इक्वालिटी म्हणजे समानता येईल. कारण आपण सगळे कोण आहोत? मग आपण फक्त एकच गोष्ट असणार, आपण सगळे भारताचे नागरिक आहोत आणि आपण सगळे समान आहोत. ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. तर आपण कोणामध्ये अ, कोणामध्ये भेदभाव न करता, कोणत्याही पॉइंट्सवर भेदभाव न करता, आपण फक्त भारताचे नागरिक आहोत. हे एक जर पॉइंट आपण लक्षात ठेवलं, की तर आपल्यामध्ये सगळ्यांना इक्वालिटी म्हणजे सगळ्यांमध्ये समानता अशी येईल. इक्वालिटी येईल आणि प्लस एवढंच नाही, तर इक्वालिटी फक्त विचारामध्येच नाही, तर आपण सगळेजण इक्वल अशी संधी इक्वल अशी संधी आपल्याला भारत देशामध्ये आपण बघतो म्हणजे शिक्षणदृष्ट्या आपल्याला कोणाला शिक्षण घ्यायचं असेल, तर फक्त तुम्ही जे शिक्षण घेऊ शकता ते तुम्हीच नाही, तर देशातल्या प्रत्येक एका कानाकोपऱ्यामधला प्रत्येक एक विद्यार्थी हा शिक्षण घेऊ शकतो. अशा प्रकारच्या सिनारिओज आपण बघू शकतो, की इक्वालिटी हे आपला संपूर्ण भारतभर आपल्याला दिसून येते. ओके. आणि त्यामध्ये या गोष्टीमध्ये म्हणजे कोणत्याही जर गोष्ट आपल्याला मिळवायची असेल, तर त्याच्यामध्ये आपण कधीही जातीय, धर्मीय किंवा कोणत्याही गोष्टीचा भेदभाव न करता समानतेने तो एक भारताचा नागरिक आहे. या हीच एक खूप मोठा आयडेंटिटी प्रूफ होऊन आपण त्याला हवी असलेली सेवा किंवा हवी असलेली गोष्ट आपण त्याला किंवा तो मिळवू शकतो किंवा त्याला ते कार्य करू शकतो. ठीक आहे. तर फ्रॅटर्निटीचं म्हणजेच आपण बोलतो बंधुत्व. ओके. बंधुत्व आपण बोलू शकतो. बंधुत्व मीन्स व्हॉट? की आपण सगळे भारताचे नागरिक आहोत. हे तर आपण कळालो. पण आपण सगळे हे एकमेकांशी कुठे ना कुठे बांधलेले आहोत आणि आपण एकमेकांसोबत कारण आपण सगळे कसे आहोत? आपण सगळे समाजामध्ये राहतोय, राइट? वी ऑल आर लिव्हिंग इन सोसायटी अँड वी आर बिकॉज ऑफ द सोसायटी. नॉट सोसायटी इस बिकॉज ऑफ अस. म्हणजे आपण समाजातले आपण एक घटक आहोत. आपल्यामुळे समाज नाहीये. ओके. हा एक संकल्पना नेहमी लक्षात ठेवा. आपण म्हणजेच आपण समाजातले घटक आहोत. म्हणजे आपण समाजासाठी आहोत. समाज आपल्यासाठी आहे असं नाही. ओके. सो धिस इस द थिंग. आपण समाजासाठी आहोत म्हणजे आपण प्रत्येक जण हे लोकहितासाठी किंवा लोकांच्या चांगल्या गोष्टीसाठी नेहमी काम केलं पाहिजे. अशी ही फ्रॅटर्निटी, बंधुत्व आपल्यामध्ये असले पाहिजे. बंधुत्व म्हणजे काय, की बघा आपल्या सगळ्यामध्ये प्रेम भावना असली पाहिजे. प्रेम भावना म्हणजे कशी, की भलेही समोरचा माणूस कोणीही असो, परंतु तो एक भारताचा नागरिक आहे. परंतु आणि माणुसकी या नात्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी त्याच्यासोबत बोललं पाहिजे आणि तो बोललं पाहिजे किंवा त्याला मदत केली पाहिजे किंवा त्याची काय अडचण असेल ती कंप्लीट करायला पाहिजे किंवा त्याच्यासोबत आपण व्यवस्थित वागलं पाहिजे. ठीक आहे. सो हे बंधुत्व आपल्याला हेच सांगतं फ्रॅटर्निटी दॅट टेल अस दॅट वी शुड बी वेल बीइंग
or we feelingly or well-being we should be with the each other. So बघा fraternity म्हणजेच काय? That we will see. The makers of the Constitution believe that the merely guaranteeing justice, freedom, and the equality that would not lead the establishment equality in Indian society. No amount of law would help to achieve this goal in the fraternity of liking among Indians. Hence, the proportion of fraternity has been included in the preamble as a goal. The fraternity implies a way or we feeling towards the one another. It created the feeling of empathy. The people became the more understand towards each other and the problem and needs. The fraternity is close related to the human dignity, and the human dignity impulse the equal respect to each individual of the human being, and it does not depend upon the criteria, the caste, creed, race, sex, language, etc. And just as the would like to be treated with dignity and respected by the other, and we should also treat the others at the same dignity respect. आणि पुढचं आहे when every individual respect another and the honor their freedom and the right dignity of the individual will get the establishment in such the atmosphere the fraternity will grow automatically. The task of bringing about the new society based on the values of justice, equality will be facilitating. The preamble to the constitution is guide us for the very or for this very goal. The preamble ends with the mention in the fact the people of India have given the constitution to themselves. म्हणजे बघा त्यांनी आपल्याला काय सांगितलं बंधुतत्व. बंधुतत्व म्हणजे काय की आपल्या सगळ्यांना एकमेकांसोबत प्रेमाने राहिलं पाहिजे. बघा आपल्याला आपल्या समोरच्या व्यक्ती कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या स्त्री आहे का पुरुष आहे, कोणती भाषा बोलतो किंवा काय, हे कोणत्याही गोष्टीवरती आपण त्याच्याबरोबर भेदभाव न करता चांगल्या भावनेने तो या भारत देशाचा नागरिक आहे. मी सुद्धा भारत देशाचा आहे. आपण दोघं जण सम आहोत आणि आपण दोघं एकमेकांसाठी आहोत. ही जर भावना आपण डोक्यात ठेवली आणि ह्या भावनेने जर आपण काम केलं, तर बंधुत्व हे जे गोल आपण हे जे गोल किंवा हे जे ध्येय आपण साधलेलं आहे, हे ध्येय ऑटोमॅटिकली आपले अचीव्ह होतील आणि आपला प्रत्येक नागरिक हा बंधुत्वाने, प्रेमाने आणि समाजामध्ये बांधून राहील. म्हणजे कसं की बघा आता कधी-कधी आपण बघतो की समाजामध्ये एखाद्या व्यक्तीवर किंवा अजूनही आपण बघतो भारतामध्ये की बघा एक समाजातल्या एखाद्या घटकावर कुठे ना कुठे जातीयामुळे किंवा कोणत्या कारणामुळे भेदभाव झालेला आपण बघू शकतो. परंतु तो भेदभाव आपण न करता आपण सगळेजण काय केलं पाहिजे, तो भेदभाव न सोडता आपण सगळेजण प्रेमाने एकत्र राहिले पाहिजे आणि हाच एक आपला गोल आहे, आपल्या संविधानाचा गोल आहे आणि तो आपल्याला अचीव्ह केला म्हणजे हा आपण जर तो विचार ठेवू, की समोरचा व्यक्ती हा सुद्धा भारतीय आहे, मी सुद्धा भारतीय आहे आणि आम्ही दोघं एकमेकांसाठी आहोत. हा जर सिंपल थॉट तरी आपण डोक्यात ठेवला, तरी सुद्धा फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुत्व हा जो आपण ध्येय साधलेला आहे, हा नक्कीच आपला साध्य होईल. आणि यामध्येच आपण बघतो, की आपला प्रिएम्बल म्हणजे उद्देशिका ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की शेवटी आपण काय बोललेलो दॅट वी हॅव सेड, की द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया दॅट वी आर गिव्हिंग टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया टू द देमसेल्फ. म्हणजे आपण हे जे काही पॉइंट्स आता बोललेलो भले ते कोणते-कोणते पॉइंट आपण बोललेलो आहोत आतापर्यंत बघा. पहिला आपण पॉइंट बोललेलो आहोत, राइट? सो द सॉव्हरेन स्टेट म्हणजे सार्वभौमत्व. नंतर आपण बघितलेलं आहे सोशल स्टेट दॅट मीन्स व्हॉट? की सामाजिक राज्य. नंतर सेक्युलर स्टेट धर्मनिरपेक्ष राज्य. नंतर आपण बोलतो डेमोक्रॅटिक म्हणजे ओके लोकशाही. देन वी हॅव द सीन रिपब्लिक नंतर गणराज्य. देन वी हॅव सीन न्याय. न्यायमध्येच आपण 3 फॅक्टर बघितले. देन आपण स्वातंत्र्य, त्याच्यानंतर बंधुत्व आणि समानता. हे जे 4 पॉइंट्स आहेत किंवा हे जे काही पॉइंट्स आहेत, हे सगळे पॉइंट्स किंवा हे जे सगळे ध्येय आपण स्वतःला देत आहोत. दॅट मीन्स व्हॉट? की वी आर गिव्हिंग थिस गोल्स टू अवरसेल्फ बिकॉज वी नीड टू ग्रो अवर कंट्री अ गुड कंट्री. मीन्स व्हॉट? त्याचा अर्थ काय? की आपण हे जे ध्येय ते आपण स्वतःला दिलेलं कारण आपल्याला आपल्या देशाचं भलं करायचं आहे आणि आपल्याला आपला देश हा वाढवायचा आहे. बिकॉज वी आर विशिंग the wellness of our country, and we want our country to be developed, and we want our country to be happy. म्हणजे आपला देश हा सुखी झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे आणि आपण सगळेजण एकत्रित चांगल्या प्रकारे राहिलं पाहिजे. अशा प्रकारचे आपलं गोल आहे. यासाठीच आपण हे जे काही गोल्स आहेत किंवा ह्या ज्या प्रिएम्बल्समध्ये किंवा आपण बोलू शकतो उद्देशिकामध्ये आपण
हा जो कॉन्स्टिट्यूशन किंवा संविधान आहे, हा स्वतःलाच आपण दिलेला आहे, अर्पण केलेला आहे. ठीक आहे. सो दिस इज द लेसन. आपला हा लेसन आहे, सेकंड लेसन हा कंप्लीट झालेला आहे. त्यात कोणाला काही डाउट असेल तर यू गाईज कॅन आस्क. ओके.